एकदा त्यांनी ठरवलं की हे करायचं, मग मोदीजींच्या नेतृत्वाखाली मग 370 कलम असू द्या ते हटवण्याचं काम देखील त्यांनी केलं. परवा आपण मगाशी उल्लेख केला की संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते देखील अंगावर रोमांच उभे करणारं होतं. आणि म्हणून आज का नया भारत छत्रपति शिवराय का जय जयकार करने वाला है. दुश्मन के मुल्क में घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है. आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत. आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलवणारे जे लोक आहेत, नक्षलवादी असतील, अतिरेकी असतील, त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल परवाच पाहिलं. 26/11चा हल्ला करणारा मास्टरमाइंड तो राणा याला देखील जेरबंद करून या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीत आणलं, मुंबईत आणलं जाईल आणि त्याला फासावर चढवलं जाईल. ही देखील कामगिरी आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे.